तर राज्यात 6 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। मुंबई ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण आहे। 24 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यात मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले असून सध्या ठाणे आणि मुंबईला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मी सध्या उभा आहे मुंबईच्या दादर चौपाटी परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी सकाळपासूनच ढगाळ वातावरण जे आहे ते या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत या वातावरणामुळे कुठेतरी पाऊस पडण्याची शक्यता ती वर्तवली जात आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर दक्षिण कोकण साठी देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। विदर्भामध्ये हवामानाचा बदल देखील त्याचे परिणाम देखील दिसून येत आहे। गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 14 आणि 15 मे साठी ऑरेंज अलर्ट देखील हवामान खात्याने दिला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आज सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे ठाणे, मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।